बातमी आहे शिरूर येथून। शिरूरची तब्बल 150 वर्षांपूर्वीची कोर्टाची इमारत जमीनदोस्त होणार आहे। सध्याचे शिरूर म्हणजेच इंग्रजकालीन घोड नदी, याच घोड नदी कोर्टाची सुमारे 150 वर्षांपूर्वीची म्हणजेच इसवी सन 1880 ची ही दगडी इमारत आता जमीनदोस्त होणार आहे व त्या जागी एक अद्ययावत व सुसज्ज अशी सुमारे 34 कोटी रुपये खर्चून न्यायालयाची नूतन इमारत उभी राहणार आहे। इंग्रजांनी घोड नदी येथे आपले सैन्य ठेवलेले होते, त्यासाठी अनेक इमारती बांधलेल्या होत्या, त्यापैकीच ही एक कोर्टाची इमारत किती त्यावेळी दवाखाना म्हणून बांधण्यात आली होती। पुढे तिथे न्यायालय भरू लागले। आता ही जुनी इमारत पाडणार असल्याने शुक्रवार दिनांक 25 मार्च 2022 रोजी या इमारतीतील न्यायालयाच्या कामकाजाचा शेवटचा दिवस होता। त्यामुळे तालुक्यातील अनेक जुन्या वकील मंडळींनी आपापल्या आठवणी व भावना आपल्याशी संवाद साधताना व्यक्त केल्या। नूतन इमारत बांधून होईपर्यंत माननीय उच्च न्यायालय मुंबई व माननीय जिल्हा न्यायालय पुणे यांनी दिलेल्या आदेशानुसार न्यायालयाचे तात्पुरते स्थलांतर हे कुकडी कॉलनी शिरूर येथे होणार असून सोमवार दिनांक 28 मार्च 2022 पासून न्यायालयाचे कामकाज हे कुकडी कॉलनीतील नवीन जागेतील इमारतीमधून चालणार असल्याचे येथील मुख्य न्यायाधीश व्ही कुलकर्णी साहेब यांनी सांगितले। यावेळी त्यांच्या समवेत सहन्यायाधीश श्रीमती पी.के. करवंदे, सहन्यायाधीश के.एम. मुंडे, सहन्यायाधीश आर.डी. हिंगणगावकर, नाझर एस.एन. गायकवाड हे उपस्थित होते। याबाबत अधिक जाणून घेण्यासाठी येथील विधी तज्ञांशी थेट संवाद साधलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी। पाहूया। 80 आणि हे काय होतं इथं होतं आणि शेजारी ह्या इथं साहेबांची गाडी लावण्यासाठी एक गॅरेज होतं आणि पलीकडे जी रूम दिसते तिथे शिपायासाठी एक रूम होती आणि पलीकडे जो स्टाफ होता त्यावेळी स्टाफ अतिशय कमी असायचा। ह्या 4-5 रूममध्ये स्टाफ मावायचा। साधारण जेव्हा कोर्ट सुरू झालं शिरूरमध्ये तेव्हा 8 दिवसासाठी कोर्ट होतं। पुण्याहून कोर्ट ये जा करायचं आणि त्यानंतर मग साधारण 84ला फुल टाईम बेंच मिळालं आणि त्याच्या अगोदर 8 दिवस त्यानंतर 15 दिवस असं कोर्ट मिळत गेलं आणि मग नमस्कार। आज आपण आहोत शिरूरच्या कोर्टामध्ये, ज्याला घोड नदी कोर्ट म्हणतात। या ठिकाणी ही जी इमारत आहे ही इंग्रज काळीन आहे आणि ही आता पाडणार, या ठिकाणी नवीन इमारत बांधणार। या ठिकाणचे सगळे बार असोसिएशनचे सगळे जे पदाधिकारी आहेत किंवा जे ज्येष्ठ वकील आहेत त्यांच्यावर आपण जाणून घेऊयात की नेमकं या इमारतीचा इतिहास काय आहे। मी ॲडव्होकेट शिरीष लोळगे, शिरूरमध्ये 1986 पासून मी प्रॅक्टिस करतो आणि 2दा घोड नदी बार असोसिएशनचं मी अध्यक्षपद भूषवलेलं आहे। आजचं जे निमित्त आहे की सोमवारपासून येते, सोमवारपासून कोर्टाचं स्थलांतर होतं आहे कुकडीच्या सगळ्या त्या वसाहतीमध्ये। आणि त्याचं कारण असं की या ठिकाणी आता ही जी जुनी इमारत आहे कोर्टाची ही पाडून नवीन इमारत बांधण्याचं काम सुरू होतं आहे आणि त्यासाठी आमच्या वकील संघाने ते प्रयत्न केले, परंतु आपल्या तालुक्याचे आमदार आणि ॲडव्होकेट अशोक बापू पवार यांनी विशेष मेहनत घेऊन हा जो काही फंड आहे, लागणारा निधी आहे हा उपलब्ध करून दिला आणि त्यामुळे ह्या बिल्डिंगचं काम आता सुरू होतं आहे। कोर्टाचा इतिहास जर सांगायचा झाला तर शिरूरचं कोर्ट हे जवळजवळ 150 वर्षापूर्वीचं आहे। म्हणजे शिरूरला कोर्ट येण्याच्या आधी तळेगाव डमडेरेला होता आणि तळेगाव डमडेरून नंतर शिरूरला आलं। 2006 साली म्हणजे मी ज्यावेळेला अध्यक्ष होतो दुसऱ्यांदा, त्याच वेळेला या कोर्टाचा शतकोत्तर रौप्य महोत्सव साजरा करण्याचं घातलं होतं, परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे तो त्यावेळेला करता आला नाही। आणि इथली जी इमारत आहे आमच्या बारचे जे सिनियर ॲडव्होकेट्स आहेत त्यांनी दिलेल्या माहितीनुसार ही 1880 सालची इमारत आहे। म्हणजे ह्या इमारतीला सुद्धा 140 वर्ष पूर्ण होऊन गेलेली आहेत। ब्रिटिशकालीन इमारती ह्या इमारतीमध्ये पूर्वी कधी काळी हॉस्पिटल होतं। म्हणजे मुळात शिरूर हे घोड नदी हे कॅन्टोन्मेंट असल्यामुळे इथं सैनिकांची छावणी होती आणि सैनिकांच्या ट्रीटमेंटसाठी म्हणून इथं हॉस्पिटल निर्माण केलेलं होतं। इथून हॉस्पिटल बंद झाल्यानंतर ह्या ठिकाणी शिरूरमधली प्राथमिक शाळा काही दिवस भरत होती आणि त्यानंतर एक कोर्ट चालू झालेलं आहे। सन 1980 सालापासून मी इथे प्रॅक्टिस करतो आहे। शिरूर घोड नदी बार असोसिएशनचा 2 वेळा मी बिनविरोध अध्यक्ष म्हणून निवडून आलेलो आहे आणि 80 सालापासून मला प्रॅक्टिसला जवळजवळ 43 वर्ष झालेले आहेत। 80 सालात साधारणतः 7 दिवसाचंच कोर्ट होतं, त्यानंतर ते 15 दिवसाचं झालं आणि त्यानंतर इथले शिरूरची वकील मंडळी सर्व श्रीगोंदा, पारनेर आणि पुण्याला बाहेर प्रॅक्टिसला जायचे। पण एक 83-84ला इथं फुल प्लेज कोर्ट झालं आणि तिथून पुढं कोर्टाचं सुरू झाले आणि साधारणतः एक 5-6 वर्षांनी इथं दुसरं कोर्ट आलं
नंतर एक 5-6 वर्षांनी परत तिसरं कोर्ट आलं आणि एक परत 5-6 वर्षाच्या गॅपने चौथं कोर्ट आलं. आता इथं सध्या 4 कोर्ट आहेत. 4ही कोर्टात 3 पोलीस स्टेशनचं फायलिंग आहे. त्यात शिक्रापूर पोलीस स्टेशन आहे, रांजणगाव MIDC पोलीस स्टेशन आहे आणि शिरूर पोलीस स्टेशन आहे. त्याच्यामुळे वर्कलोड भरपूर आहे आणि आता हे कोर्ट स्थलांतरित होते, कुकडीमध्ये जाते. त्यामुळे तिथेही कोर्टाची नवीन बिल्डिंग बांधून तयार होईपर्यंत आम्हाला जवळजवळ साधारणतः 3 ते 4 वर्षाचा कालावधी त्या नवीन कुकडी हॉलमध्ये करावा लागेल. आणि तिथेही नवीन स्थलांतरित कोर्टाला महाराष्ट्र शासनाने भरपूर निधी दिला आहे आणि चांगल्या परिस्थितीत 4 कोर्ट तिथं उभे केलेले आहेत आणि बार रूम वगैरे सर्व व्यवस्थित तिथं निर्माण केलेलं आहे. अशा परिस्थितीत हा कोर्टाचा इतिहास आहे. मी 30 वर्षापासून या ठिकाणी प्रॅक्टिस करतो आहे. शिरूर तालुक्याची भौगोलिक इतिहास पाहिला तर सगळे पंचतारकेत MIDC, वाढती गुन्हेगारी आणि संपूर्ण किमतीचे जे व्हॅल्युएशन वाढलं आहे त्याच्यामुळं अनेक दावे वगैरे पुण्यामध्ये जातात आणि या ठिकाणी सिनियर डिव्हिजन असावं, सेशन कोर्ट असावं अशी सर्व वकिलांची मागणी होती आणि त्याची दखल संपूर्ण वकील संघटनेने आणि तालुक्याचे लोकनेते अशोकबापू पवार आमदार साहेब यांनी घेतली आणि त्यामध्ये या न्यायालयासाठी प्रशासकीय इमारतीसाठी 30 कोटी 80 लाख रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे आणि आता या ठिकाणी कोर्टाचं भूमिपूजनाचा कार्यक्रम थोड्या दिवसात होणार आहे. तात्पुरती शिफ्टिंग म्हणून कुकडी कॉलनीमध्ये DPC खाली त्या ठिकाणी 1 कोटी 21 लाख रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे आणि त्या ठिकाणचंही काम पूर्ण झालेलं आहे आणि आमचं 2 सोमवारपासून त्या ठिकाणी कोर्ट शिफ्टिंग होत आहे. आजचा या आमच्या न्याय मंदिरातला आमचा वकिलांचा सर्वच आजचा ह्या इमारतीला, ह्या वास्तूला निरोप देण्याचा आजचा हा शेवटचा दिवस. अध्यक्षांनी म्हटल्याप्रमाणे सोमवारपासून आम्ही कुकडी कॉलनीत जे नवीन कोर्टाची इमारत तात्पुरती स्थलांतरित होणार आहे तिथं आम्ही कामकाज करणार आहोत. एका डोळ्यात हसू आणि एका डोळ्यात आसू हा सर्वांनाच आम्हाला वकील मंडळींना एक हुरहुर लावणारा आजचा दिवस आहे. पुन्हा नव्या जोमानं आम्हाला कुकडीमध्ये काम करायचं आहे. ह्या नक्कीच ह्या इमारतीला निरोप देत असताना अभिवादन मी करतो. आता या ठिकाणी जी बिल्डिंग दिसते ही बिल्डिंग मी माझ्या जन्माच्या वेळेपासून पाहतोय. याच्या शेजारी जी विद्यान प्रशाला आहे तिथं माझं शिक्षण झालं. त्यावेळेस मी या कोर्टाच्या बिल्डिंगमध्ये नेहमी आमचं येणं व्हायचं खेळायसाठी. तिथं पलीकडे एक बोराचं झाड आहे, ते बोराची बोरं खायला, मला एक चिंच झाड आहे, ते चिंचा खायला आम्ही इथे यायचो. त्याचप्रमाणे इथं शेजारी ग्राउंड होतं शाळेचं, त्या ग्राउंडवर खेळत असताना आम्हाला नेहमी इथून वकील वगैरे जाताना दिसायचे. दुपारी सुट्टीत चहा प्यायला वगैरे. त्यामध्ये अण्णासाहेब गोल्डे असतील, वसंतराव कोठरे ॲडव्होकेट, शामराव शिंदे, HS गावडे, इसवे वकील, तुकाराम थोरात हे वकील. त्या बघत मला त्यांना बघितल्यानंतर मला असं वाटायला लागलं की आपणही वकील व्हायला पाहिजे, यांच्यासारखी आपली पण आई झाली पाहिजे, कोर्ट गाऊन हिंडलं पाहिजे आणि ती प्रेरणा मला मिळाली. त्यातनं मी वकील झालो. तरुण वकील म्हणून आपल्या काय भावना आहेत? मी ॲडव्होकेट संदीप रघुनाथ पवार. मी मागील 18 वर्षापासून शिरूर कोर्टात प्रॅक्टिस करत आहे. आमच्या कोर्टामध्ये तरुणांची संख्या फार जास्त आहे. आमची वकिलीची सुरुवात या कोर्टात या जुनी बिल्डिंगमध्ये झाली. मागील 18 वर्षापासून अनेक तरुणांनी आम्ही मिळून इथे एकत्र काम केलेले आहे. आमच्या सगळ्यांच्या इथे आठवणी आहेत. या ठिकाणी कॅन्टीन, या ठिकाणी बार रूम, सगळं जरी बिल्डिंग जुनी असली तरी 4ही कोर्टाची सोय, पक्षकारांची सोय, पाण्याची सोय, कॅन्टीनची सोय, सर्व काही सोयी संपन्न होतं. परंतु जसे कालांतराने परिवर्तन हा नियम आहे त्याप्रमाणे या ठिकाणी एक नवीन सुसज्ज अशी बिल्डिंग होणार आहे. त्याचा खूप आनंद होत आहे. एकीकडे थोडंसं वाईटही वाटत आहे की आपण ही जुनी बिल्डिंग ज्या ठिकाणी आपण 18 वर्ष काम केलं, आम्ही सगळं सोडून आता दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित होत आहे. परंतु कुठेतरी चांगलं होत असताना या गोष्टीचा थोडंसं आपल्याला विचारही करावा लागतो. गेले 40 वर्षापासून या कोर्ट कामकाज करत आहे. इथं येताना त्यावेळेस माझे सिनियर ॲडव्होकेट वसंतराव कोठारी होते. मी जी सुरुवात केली, मी राहायला टाकळी भीमा म्हणजे दोरगे वस्तीवरनं यायचो. माझी सुरुवात अशी झाली की गेले 10 किलोमीटर तळेगाव डंबरेपर्यंत पायी यायचो. तळेगाववरनं एक टपाल ST गाडी असायची, त्या गाडीतनं 10-15 वर्ष STने प्रवास केला. अशा पद्धतीने ह्या जुन्या आठवणी गेले 40 वर्षापासून ह्या इमारतीमध्ये आम्ही काम केले आणि आता ही इमारत पाडायची म्हटलं तर खऱ्या अर्थानं खरंच दुःख होतं आहे. आणि दुसऱ्या आनंदाची बाब असे की या ठिकाणी परत नवीनसुद्धा इमारत होती आहे, याचा आनंद आहे. अशा प्रकारे या ठिकाणी सगळ्या लोकांच्या ह्या
जुन्या कोर्टाबाबतच्या 150 वर्षापूर्वीच्या जे काही ही इमारत आहे तर त्या जुन्या आठवणी या ठिकाणी आहेत. संमिश्र प्रतिक्रिया आहेत. काहींना दुःख वाटतं आहे. त्यांनी 43 वर्षाच्या ठिकाणी आपली सेवा बजावली. काही तरुण पिढी पण सर्वांनाच या ठिकाणी अतिशय दुःख होतं ही एवढी चांगली इमारत किंवा ही जुनी इमारत पाडणार आहे. पण दुसरा एक आनंद होतो आहे या ठिकाणी 40 कोटीचा या ठिकाणी मोठी इमारत होणार आहे. आणि म्हणून या सर्वांच्या प्रतिक्रिया ह्या जुन्या आठवणी आपण या ठिकाणी संमिश्र प्रतिक्रिया घेतात. मी रवींद्र खुडे, आपला विभागीय संपादक, शिरूर.